लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो? माझ्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? मला लास्ट टॉपिक सांगा कोणीतरी. लास्ट टॉपिक प्लीज. लास्ट लेक्चरला आपण COS म्हणजे ज्या थ्री सोशल मुवमेंट ज्या आहेत मी थोडासा ओव्हरव्ह्यू दिला होता, त्याची नावं सांगितली होती. ते कोणत्या वर्षी स्थापन झालं, कुठे स्थापन झालं, एवढं मी तुम्हाला सांगितलं होतं. परत एकदा सांगते की त्यावेळी रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन आणि इमिग्रेशन ह्या ज्या काही सामाजिक समस्या वाढत होत्या US मध्ये, त्याचा आधार घेऊन ह्या COSची ह्या 3 ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. कारण काय होतं, इन रिस्पॉन्स टू दिस प्रॉब्लेम 3 सोशल मुवमेंट्स या सुरू झाल्या होत्या. बेसिक त्याचं काय होतं तर फक्त डेव्हलपमेंट ऑफ सोशल वर्क प्रोग्रेस. ठीक आहे, हे 19व्या शतकात. त्यातली पहिली मुवमेंट होती चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी, ज्याला आपण COS म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. तिची सुरुवात झाली होती 1877 मध्ये बफेलो मध्ये, न्यूयॉर्क सिटी. ठीक आहे. दुसरं होतं सेटलमेंट हाऊस मुवमेंट. तिची सुरुवात झाली होती 1886 मध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये. तिन्ही ह्या ज्या सोसायटीच्या होती तिन्हीची सुरुवात ही न्यूयॉर्कमध्ये झाली होती, फक्त वर्ष वेगवेगळे होते. तिसरं होतं चाइल्ड वेलफेअर मुवमेंट. ह्याचा रिझल्ट खूप सारे रिलेटेड जे डेव्हलपमेंट होते, जे जर नोटेबली जर बघायचं की प्रिव्हियस कॉन्शियसली जर बघायचं तर एक सोसायटी होत्या आणि सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू वेलफेअर. ठीक आहे, असं होतं. ह्याची सुरुवात पण न्यूयॉर्कमध्ये झाली होती 1853 साली, 1875 मध्ये. आता यातला जो पहिला पार्ट आहे हा डिटेलमध्ये शिकवणार आहे. चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी, COS मुवमेंट. आवाज येतोय का माझा? लिहून घ्या COS. आता ही जी COS आहे ह्याच्यामध्ये जे जे मी तुम्हाला सांगते ते सगळ्यात आधी तुम्ही नोट डाऊन करून. COS लिहिलं, त्याचा फुल फॉर्म आहे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी. हम्फ्रेज गर्टी, HUMPHUMPHREY हम्फ्रेज गर्टीन हे एक नाव आहे. GURTEEN. हाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तो म्हणून हे स्पेलिंग पण लक्षात ठेवा, याचा उच्चार पण लक्षात ठेवा आणि नाव सुद्धा लक्षात ठेवा. हम्फ्रेज गर्टीन, परत एकदा सांगते, HUMPHREYS. हम्फ्रेज गर्टीन, GURTEEN. हे नाव होतं COS मध्ये. आता हम्फ्रेज गर्टीन आणि त्यासोबतच काही इंग्रजी जे इंग्रज ज्याला आपण, त्यातले काही जे धर्मगुरू होते त्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून COS ची स्थापना केली. म्हणजे पहिलं COS होतं जे युनायटेड स्टेट्स मध्ये होतं, बफेलो मध्ये, न्यूयॉर्क सिटी मध्ये. असं वर्ष होतं 1877. हे पाठच करून टाका, यामध्ये ऑलरेडी प्रश्न आलेले आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छिते की काल परवा सेटचा सेट एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. तुमच्यापैकी स्टुडंट ज्यांनी सेट एक्झाम दिली होती ते जे जे पास झाले त्यांनी अकॅडमीच्या नंबरवर तुमचे रिझल्ट पाठवायचे आजच्या आज. ठीक आहे. आणि ज्यांनी अजून रिझल्ट चेक केले नसतील त्यांनी आज चेक करा. आज संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत सगळ्यांनी ज्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यांनी सगळ्यांनी अकॅडमीच्या नंबरवर तुमचे रिझल्ट शेअर करायचे आहेत. ज्यांचं थोड्या मार्कांनी राहिलं किंवा खूप कमी मार्क आले यांनी परत अभ्यासाला लागायचं नव्याने, कारण नुसतं सेट आपला टार्गेट नाही, नेट सुद्धा आपलं टार्गेट आहे. कारण सेटचा रिझल्ट चांगला दिसायला मिळतो, पण नेटमध्ये फार कमी स्टुडंट असे पास होतात.
सो आता आपलं टार्गेट फक्त नेट असलं पाहिजे, नॉट ओनली सेट. ठीक आहे. ऑलमोस्ट आपले स्टुडंट काय करतात, सेट टार्गेट ठेवतात, मराठीमध्ये आहे लवकर निघतं म्हणून. पण आपलं त्याच्या वरचं टार्गेट असलं तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त करता येतो हे मात्र नक्की. आत्ताच्या रिसेंट बॅचच्या गायत्री चा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे. चांगला स्कोर देखील त्यांना आलेला आहे. सो त्यांचं आज आपण सगळं अभिनंदन करू. आणि आत्ताच्याच बॅचच्या तेजस्वी आहेत, त्या सुद्धा सेट क्वालिफाय झाल्या. आता रिसेंट बॅच म्हणजे जी बॅच आता सुरू झाली आहे त्या बॅचमधल्या 2 स्टुडंटचा रिझल्ट माझ्याकडे आलेला आहे. दोघीही पास झालेले आहेत. त्यांचं आपण खूप खूप अभिनंदन करू आणि पुढच्या नेट एक्झामसाठी त्यांना शुभेच्छा. ठीक आहे. आता हम्फ्रेस आणि गर्टिन आणि काही इंग्लिश क्लेरिक हे होते ज्यांनी इम्प्रेस झाले होते ते चॅरिटी ऑर्गनायझेशन सोबत लंडनमध्ये, आणि त्याचाच आधार घेऊन त्यांनी अमेरिकेमध्ये COS स्थापन केल्या होत्या. पहिली COS ची स्थापन झाली होती ती 1877 मध्ये बफेलो शहरामध्ये. आता त्याच्यामध्ये एक रॅपिड डेव्हलपमेंटचं एक मॉडेल म्हणून त्याला कन्सिडर केलं गेलं होतं सिमिलर ऑर्गनायझेशन मध्ये. पुढे ह्याच COS पुढच्या 15 वर्षामध्ये देअर आर COS एजन्सीज 92. म्हणजे सुरुवात कधी झाली होती 1877 मध्ये. त्याचाच आधार घेऊन पुढच्या 15 वर्षामध्ये एकूण 92 ठिकाणी किंवा 92 COS अमेरिकन सिटीज मध्ये स्थापन झाल्या होत्या. म्हणजे तुम्ही याच्यातनं लक्षात घ्या की 92 COS स्थापन झाल्या म्हणजे किती तिथे आवश्यकता होती आणि किती प्रामुख्याने याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. हे खूप म्हणजे रिमाइंड करण्यासारखं आहे आपल्याला, की आपल्या डोक्यात हे ठेवायचं की त्यावेळी 15 वर्षामध्ये त्यांनी 92 सिटीज मध्ये COS स्थापन केल्या. तर आता अजून किती गरज असेल, कारण त्यावेळेचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठी तफावत आहे. तर तोच व्ह्यू आपण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये काम करत असताना देखील ठेवायचा आहे. आता जी बिगिनिंग होती प्रोफेशनल अप्रोचची, त्या काही समस्या होत्या ह्युमन नीडला धरून, त्या संदर्भात काय केलं होतं, त्याची सुरुवात होती प्रोफेशनल अप्रोचची प्रॉब्लेम्स करिता नीडला धरून. ती इथे बघितल्या जाऊ शकत होती फिलॉसॉफी ऑफ COS मुवमेंटच्या द्वारे. कारण तो जो अप्रोच होता COSचा तो हा सायंटिफिक चॅरिटी हा अप्रोच होता. लिहून घ्या, COSचा अप्रोच किंवा दृष्टिकोन काय होता, तर सायंटिफिक चॅरिटी. लिहून घ्या. त्याला आपण मराठीत म्हणतो वैज्ञानिक धर्मादाय. ठीक आहे. हा ॲटिट्यूड त्यावेळी अडॉप्ट करण्यात आला होता, आत्मसात करण्यात आला COSच्या द्वारे, आणि याच्यातनं इनेबल करण्यात आलं होतं त्यांना, जेणेकरून ते समजून घेतील आणि क्युअर करू शकतील जे काही पॉवर्टी आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे बघा, परत एकदा सांगतात की सुरुवात होती प्रोफेशनल अप्रोचची, म्हणजे मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या समजून घेण्याची. तिथून ही सुरुवात झाली, कारण नुसत्या गरजा नाही तर समस्या देखील समजून घ्यायच्या होत्या, ज्या आपण बघू शकत होतो फिलॉसॉफीमध्ये COS मुवमेंटच्या. त्याला एक दृष्टिकोन होता, ज्या दृष्टिकोनाचं नाव सायंटिफिक चॅरिटी असो. हा ॲटिट्यूड म्हणजे सायंटिफिक चॅरिटीचा ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन अडॉप्ट करण्यात आला होता, आत्मसात करण्यात आला होता COSच्या द्वारे, आणि ते इनेबल करत होते त्यांना, जेणेकरून ते समजून घेतील आणि समजून घेऊन जी काही गरिबी आहे त्याच्यामध्ये कसा सुधार करता येईल हा ते विचार करत होते. आणि फॅमिली जे काही डिसऑर्गनायझेशन झालं होतं त्या काळामध्ये त्याचा सुद्धा इथे प्रामुख्याने विचार करण्यात आला होता, रादर दॅन मिअरली असिस्टिंग द पुअर. म्हणजे फक्त गरिबांना मदत करणे एवढाच उद्देश राहिला नव्हता. जे आपण UK बेस शिकलो होतो की म्हणजे जेव्हा रोल ऑफ चर्च होता, नंतर तो रोल ऑफ स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी झाला, त्या काळी जो अप्रोच होता त्याच्यामध्ये कुठेतरी सुधार होत होता. तिथे काय म्हटलंय तर फक्त गरिबांना मदत करणे हा एक अप्रोच इथं राहिला नव्हता, पण जे काही डिसऑर्गनायझेशन आहे समाजामधलं, फॉर एक्झाम्पल फॅमिली डिसऑर्गनायझेशन, ते समजून घेऊन ते कसं क्युअर करता येईल, त्याच्यावर कसं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल, जेणेकरून पॉझिटिव्ह रिझल्ट आणि पॉझिटिव्ह आउटपुट आपल्याला मिळेल, इथे त्यांनी काम केलं होतं. आता चॅरिटी ऑर्गनायझेशन्सला काय होतं तर अप्लाय सायन्स, ते सायन्सला अप्लाय करत होते सोशल वेलफेअर करिता. इन द सेम वे ते काय करत होते, त्यामध्ये
तर ते अप्लाय करत होते मेडिसिन अँड इंजिनिअरिंगला, आणि अप्लाय करता करता त्यांनी तो धाराच ती धरली होती की आपल्याला मेडिसिन आणि इंजिनिअरिंग अप्लाय करायचं आहे. त्यांनी अप्लाइड होते. ठीक आहे. आता सीओएस लीडर जे होते ते रिप्लेस करत होते किऑटिक चॅरिटीला विथ रॅशनल सिस्टीम. म्हणजे तर्क काय आहे, रॅशनल ज्याला आपण म्हणतो त्याचा तर्क काय आहे, त्या सिस्टीम बरोबर जे इन्व्हेस्टिगेशन होतं, कोऑर्डिनेशन होतं, पर्सनल सर्व्हिस सुद्धा होता. हेच करतो की नाही आता आपण फील्डमध्ये काम करत असताना. सगळ्यात आधी आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो, की सगळ्यात आधी आपण समजून घेत असतो की समस्या नेमकी काय आहे. समस्या समजून घेतल्यानंतर आपण काय करतो, तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करतो, आपला ट्रीटमेंट प्लॅन बनवतो, आपला इंटरव्हेन्शन प्लॅन बनवतो, ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला द्यायच्या त्याची एक लिस्ट आउट करतो की कुठली सर्व्हिस आपल्याला अप्लिकेबल होईल आपली केस सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्यावेळी सुद्धा हा रॅशनल सिस्टीम बरोबर त्यांनी तो अप्रोच ठेवला होता. म्हणजे किऑटिक चॅरिटीच्या जागी त्यांनी एक तर्कसंगत प्रणाली इम्प्लिमेंट केली होती, अप्लाय केली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पण करत होते, कोऑर्डिनेशन करत होते, पर्सनल सर्व्हिसेस देत होते, आणि अकॉर्डिंग टू नीड असेसमेंट जे आवश्यक होतं ते सगळं तिथे प्रोव्हाइड करण्यात आलं होतं. प्रत्येक केस जी होती ती कन्सिडर केल्या जात होती. म्हणजे असं नाही की काही लोकांनाच मदत द्यायची आणि काही लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली, सीओएस पर्यंत पोहोचलेली प्रत्येक ईच अँड एव्हरी केस ही सॉल्व्ह केल्या गेली होती, कन्सिडर केली होती इंडिव्हिज्युअल बेसिसवर, थोरोली. म्हणजे थोरोली म्हणजे सर्व समावेशक किंवा ह्यूज किंवा व्यापक स्वरूपाचं जसं आपण म्हणतो ते, त्या व्यापक स्वरूपामध्ये त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन पण करण्यात येत होतं, आणि असाइन सुद्धा केले जात होते काही लोक, त्याला आपण आता केस वर्कर वगैरे म्हणतो त्याला. त्यावेळी फ्रेंडली व्हिजिटर्स असं म्हटलं जात होतं. लिहा, thoroughly investigated and assigned to a friendly visitors. FRIENDLY, friendly visitors, VISITORS, friendly visitors असाइन केले जात होते. आता सीओएस मध्ये जे किऑटिक चॅरिटीच्या जागी एक तर्कसंगत प्रणाली आणली होती, प्रयत्न केला होता, जो तपास, समन्वय, वैयक्तिक सेवा देत प्रत्येक प्रकरणाचा एकदम स्वतंत्रपणे तिथे विचार केला जात होता, आणि त्याची थोरोली म्हणजे एकदम डीप लेवलला जाऊन त्याची चौकशी सुद्धा केली जात होती, आणि त्याला फ्रेंडली व्हिजिटर्स सुद्धा नियुक्त केल्या जात होते त्या केससाठी. जसं आता आपण म्हणतो केस वर्कर असतो, लीडर असतो, ग्रुप वर्कर असतो, कम्युनिटी वर्कर असतो, त्यावेळी हे शब्द एकही अस्तित्वात नव्हते. त्यावेळी फक्त फ्रेंडली व्हिजिटर हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला होता, त्याला आपण अनुकूल अभ्यागत असं म्हणतो. आता जे टेक्निक्स वापरल्या गेल्या होत्या फ्रेंडली व्हिजिटर्सच्या द्वारे, त्या कन्सिस्टेंट मध्ये काय त्याच्यामध्ये होतं, तर पर्सनल ॲट्रिब्यूट्स पण होते. फॉर एक्झाम्पल, म्हणजे पर्सनल ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय काय, तर त्याच्यामध्ये सिंपथी दिली जात होती, फॅक्ट बघितले जात होते, पेशन्स वापरल्या जात होता, आणि वाईज ॲडवाइस सुद्धा दिली जायची. म्हणजे बघा, इथूनच आपल्याला क्लिअर होतं की जे काम आता आपण करतो त्यावेळी ते सुरुवात झाली होती, युकेने सुरुवात केली, युएस तसेच झालं, आणि युकेचाच आधार घेऊन युएसए मध्ये सीओएसच्या स्थापना झाल्या, आणि त्याच्याच आधारावर पुढे भारतामध्ये देखील सोशल वर्क प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. आता हे जे पर्सनल ॲट्रिब्यूट्स त्याच्यामध्ये होते फ्रेंडली व्हिजिटर्स मध्ये, सिंपथी असायला पाहिजे, फॅक्ट फाइंडिंग त्यांनी केलं पाहिजे, पेशन्स त्यांच्यामध्ये असलं पाहिजे, की असं नाही की आत्ताच आपल्याला केस मिळाली आणि आत्ताच आपण ती सॉल्व्ह करतो. सोबतच वाईज ॲडवाइस सुद्धा होत्या. ठीक आहे. आता सीओएस फ्रेंडली व्हिजिटर्स हे होते, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्या महिला होता, आणि त्या खऱ्या फोर रनर्स होत्या असं म्हटलं होतं. म्हणजे आजचं जे टुडे सोशल वर्कर्स जे आहे त्या फोर रनर्स होत्या असं म्हटलं. म्हणजे सामाजिक सामाजिक कार्याच्या खऱ्या अग्रदूत ज्या होत्या त्या महिला होत्या असं म्हणण्यात आलेलं आहे.
म्हणजे मैत्रीपूर्ण अभ्यागतांनी वापरलेल्या तंत्रामध्ये सहानुभूती होती, वस्तुस्थिती होती, संयम होता, शहाणपणा होता, सगळं सगळं होतं. त्याच्यामध्ये वैयक्तिक गुणधर्म देखील बघितल्या जायचे. म्हणजे बघितलं जायचं म्हणजे ते वापरण्यात येत होते. पण ह्याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या फ्रेंडली व्हिजिटर्स ज्या होत्या ह्या ऑलमोस्ट मोस्ट ऑफ देम त्याच्यामध्ये स्त्रिया होत्या आणि त्यांना समाजकार्याचे खरे अग्रदूत सुद्धा म्हणण्यात आलं होतं किंवा आलं आहे. इन ऍडिशन जर बघायचं झालं तर हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे लिस्ट आउट करण्यासारखं होतं. इस्टॅब्लिशमेंट होती पहिल्या सोशल वर्क पब्लिकेशनची. चॅरिटीजचे रिव्ह्यू होते जे मर्ज करण्यात आले होते सर्वेज मध्ये, जे 1907 साली झाले होते, 1907, आणि ते पुढे कंटिन्यू करण्यात आले होते पब्लिकेशन करिता अंटिल 1952. म्हणजे 1907 ला जे काही सर्वे सुरू झाले आपल्या प्रोफेशनचे तेव्हापासून ते 1952 पर्यंत ते कंटिन्यू करण्यात आले होते. म्हणजे सर्वेक्षणामध्ये अनेक गोष्टी विलीन करण्यात आल्या होत्या, प्रकाशनं चालू झाली होती, अनेक गोष्टी ह्याच्यातनं थोडंसं थेरॉटिकली सुरू झाल्या होत्या. हे झालं COS. त्यामध्ये कोणाला काही विचारायचंय, काही समजलं नाही? COS मध्ये एवढं आहे. कसं काम सुरू केलं, पहिल्या फ्रेंडली व्हिजिटर्स COS मध्ये झाल्या. एकूण 92 COS अमेरिकन सिटीज मध्ये 15 वर्षामध्ये स्थापन झाल्या. त्यांनी एक वैज्ञानिक दृष्टिकोन हाती घेतला होता. अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या ज्या तुम्ही नोट डाऊन करूनच घेतल्या असतील. ठीक आहे. COS चा भाग इथे संपला. इथे कोणाला काही विचारायचं असेल तर विचार, तरच आपण पुढे जाऊ. सेटलमेंट हाऊस. एनी प्रॉब्लेम? एनी क्वेरी? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. लिहा सेटलमेंट हाऊस मुवमेंट. सेटलमेंट हाऊस मुवमेंट. SETTLEMENT सेटलमेंट हाऊस HOUSE मुवमेंट MOVEMENT. दिलं. आता मला सांगा सेटलमेंट हाऊसची स्थापना कधी झाली होती? 1886 बरोबर. आता COS नंतर ही दुसरं सिग्निफिकंट डेव्हलपमेंट होतं सोशल सर्व्हिसेस. सेटलमेंट हाऊस मुवमेंट. Another significant development of social services in America has been that of the social settlement house in the United States. म्हणजे COS नंतर जर प्रामुख्याने खूप महत्वाचा जो विकास झाला तो झाला सेटलमेंट हाऊस मुवमेंटच्या माध्यमातून. आता हे सुरुवात झाली होती 1800च्या काळामध्ये आणि हे मॉडेल करण्यात आलं होतं टॉयनबी हॉलच्या फाउंडेशन नंतर, जे इंग्लंडमध्ये स्थापन झालं होतं 1884 मध्ये सॅम्युअल बार्नेटच्या द्वारे, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. परत लिहून घ्या, काही हरकत नाही. लिहा युनायटेड स्टेट्स बिगॅन इन द लेट 1800. 1800च्या काळामध्ये लेट 1800च्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर मॉडेल पण करण्यात आलं ते, त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आला, त्याला करण्यात आलं, काही फरक करण्यात आले. पण कधी तर टॉयनबी हॉलचं जे फाउंडेशन झालं होतं त्याच्या नंतर हे इंग्लंडमध्ये झालं होतं 1884 साली. हे कोणी केलं होतं?
सॅम्युअल बार्नेट यांनी. लिहून घ्या, अतिशय महत्वाचा मुद्दा, कन्सेप्ट समजून घ्या की टॉयनबी हॉलची जी काही स्थापना झाली होती इंग्लंडमध्ये त्याच्यानंतर सेटलमेंट हाऊस मुवमेंटची सुरुवात झाली होती 1884 मध्ये बाय सॅम्युअल बार्नेट. आता खूप सारे सेटलमेंट हाऊसेस हे त्यावेळी स्थापन झाले होते अक्रॉस द सिटीज ऑफ द कंट्री, म्हणजे ऑल ओव्हर कंट्रीमध्ये खूप सारे हाऊसेस स्थापन झाले होते. कारण काय तर सोशल प्रॉब्लेम्स जे होते हे खूप जलद गतीनं वाढत होते, म्हणून अनेक सीओएस स्थापन झाल्या, सेटलमेंट हाऊस स्थापन झाल्या, अनेक डेव्हलपमेंटल कामं त्या काळामध्ये सुरू झाली होती 1850च्या काळामध्ये, इन्क्लुडिंग शिकागोज हल हाऊस हे सुद्धा सुरू झालं होतं. लिहून घ्या, शिकागो CHICAGOS शिकागो हल हाऊस HULL हेल हाऊस HOUSE त्याची सुरुवात झाली होती जेन ॲडम्स यांच्याद्वारे आणि एलेन गेट स्टार यांच्याद्वारे. नावं आणि स्पेलिंग सांगते आहे तसं लिहून घ्या. शिकागो हल हाऊस स्टार्टेड बाय जेन ॲडम्स JANE जेन ॲडम्स ADDAMS and Ellen 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 Gates GATES in 1889 1889. दुसरं सिग्निफिकंट डेव्हलप काय होतं सोशल सर्व्हिसेसमध्ये अमेरिकेमध्ये, तर सेटलमेंट हाऊस मुवमेंटची स्थापना. ठीक आहे, जी सोशल सेटलमेंट हाऊस होतं युनायटेड स्टेटमध्ये त्याची सुरुवात झाली होती 1800च्या काळामध्ये, आणि नंतर ते बऱ्याच प्रमाणामध्ये मॉडेल पण करण्यात आलं होतं टॉयनबी हॉलच्या स्थापनेनंतर इंग्लंडमध्ये 1884 साली बाय सॅम्युअल बार्नेट. त्यानंतर खूप साऱ्या सेटलमेंट हाऊसेसची स्थापना झाली अक्रॉस द कंट्री वेगवेगळ्या सिटीजमध्ये. ह्याच्यामध्ये शिकागो हल हाऊस देखील होतं, ज्याची सुरुवात झाली होती जेन ॲडम्स अँड एलेन गेट्सच्या द्वारे 1889 साली. लिहून घेतले सगळे मुद्दे. आता सेटलमेंट हाऊस मुवमेंट जी कंबाईन करत होती सोशल ॲडव्होकसीला आणि सोशल सर्व्हिसेसला. कॉम्बिनेशन ऑफ टू सर्व्हिसेस इन सेटलमेंट हाऊस, सोशल ॲडव्होकसी आणि सोशल सर्व्हिसेस. लिहून घ्या, मुद्दा आणि मुद्दा लिहून घ्यायचा, मराठीमध्ये लिहून घ्यायचा तुमच्या वहीमध्ये, जेणेकरून परीक्षेला जाताना तुम्ही हेच नोट्स वाचले तरी बास आहे, वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन लिहून घेतलं. कॉम्बिनेशन कोणकोणत्या सर्व्हिसेस होतं सेटलमेंट हाऊसमध्ये? सोशल ॲडव्होकसी आणि सोशल सर्व्हिसेस. हा एक रिस्पॉन्स होता सोशल जे काही डिसऑर्गनायझेशन झालं होतं समाजामधलं, जे काही डिसऑर्गनायझेशन झालं त्याचा रिस्पॉन्स म्हणून हे सगळं झालं होतं. आणि हा रिझल्ट काय होता तर वाईड स्प्रेड इंडस्ट्रियलायझेशन जे झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणातलं, वाईड स्प्रेड म्हणजे खूप व्यापक, ह्यूज असं जे काही औद्योगिकरण झालं होतं त्याचा रिझल्ट म्हणून ज्यातनं सोशल डिसऑर्गनायझेशन झालं त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी सोशल ॲडव्होकसी आणि सोशल सर्व्हिसेसची कॉम्बिनेशन म्हणून सेटलमेंट हाऊस मुवमेंट सुरू झालं होतं. अर्बनायझेशन पण होतं आणि इमिग्रेशन सुद्धा होतं, ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो. थ्रू ग्रुप वर्क आणि नेबरहुड ऑर्गनायझेशनच्या स्ट्रॅटेजीज वापरून, म्हणजे गटकार्य आणि जवळपासच्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था होत्या त्यांच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज होत्या काम करण्याच्या, त्या सगळ्या वापरून सेटलमेंट हाऊसचे जे काही वर्कर्स होते त्यांनी नेबरहुड सेंटर्स पण इस्टॅब्लिश केले होते आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या सर्व्हिसेस सुद्धा लोकांना दिल्या जात होता. फॉर एक्झाम्पल सिटिझनशिपचं ट्रेनिंग तिथं दिल्या जात होतं, ॲडल्ट एज्युकेशन दिल्या जात होतं, काउन्सिलिंग सर्व्हिसेस दिल्या जात होत्या, रिक्रिएशन सेंटर किंवा डे केअर सेंटर्स तिथे सुरू करण्यात आले होते. आता हे जे सेटलमेंट हाऊसचे लीडर्स आहेत त्यांचा विश्वास काय होता तर हे जे नेबरहुड आहे ते बदलतं आहे, बाय कॅन इम्प्रूव्ह, दे कॅन इम्प्रूव्ह द कम्युनिटी. म्हणजे त्यांचा असा विश्वास होता आहे की जे काही डिसऑर्गनायझेशन आता समाजामध्ये सुरू आहे ते मात्र इम्प्रूव्ह होऊ शकतं वेगवेगळ्या
स्ट्रॅटेजीज वापरून सगळ्यांची मदत घेऊन त्यांनी ते डेव्हलप करू शकत होते चांगल्या चांगल्या सोसायटीज. म्हणजे जे काही सीड्स होत्या सोशल वर्क मेथड्सच्या, म्हणजे बीज जी होती आपल्या समाज कार्याच्या पद्धतींची, ती वापरून मेनली सोशल केस वर्क, सोशल ग्रुप वर्क आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन, ह्या 3 ज्या मेथड्स आपण शिकतो, डिरेक्ट मेथड्स किंवा ऑक्झिलरी मेथड्स किंवा ऑक्झिलरी मेथड्स नाही, डिरेक्ट हेल्पिंग मेथड किंवा प्रायमरी मेथड्स त्याला आपण म्हणतो, सोशल केस वर्क, सोशल ग्रुप वर्क आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन. तर ह्याची सुरुवात कुठे झाली होती? US मध्ये, जे आता आपण इंडियामध्ये इम्प्लिमेंट करतो. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारू शकतात. सो इन द सेटलमेंट हाऊस मुवमेंट, म्हणजे सेटलमेंट हाऊस मुवमेंटच्या कामामध्ये ह्या मेथड्स आपल्याला दिसून आल्या. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये काहीही विचारल्या जाऊ शकते. झाले 2. आता COS आणि सेटलमेंट हाऊस मुवमेंट 2 झालं आपल्याला. ह्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे, परत घ्यायचंय, परत सांगायचंय, समजलं नाही, कन्फ्युजन आहे तर सांगा. घ्यायचंय, पुढे घ्या. 3रं, चाइल्ड वेलफेअर मुवमेंट. 3रं घ्या, चाइल्ड वेलफेअर मुवमेंट. चाइल्ड वेलफेअर मुवमेंट. चाइल्ड वेलफेअर मुवमेंट, 3री ऑर्गनायझेशन, चाइल्ड वेलफेअर मुवमेंट. आता चाइल्ड वेलफेअर मुवमेंट मध्ये मी आधीही सांगितलं, परत एकदा लिहून घ्या. चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853. चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853 आणि सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन 1875. 475. Which began in New York City. ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. फ्रॉम द बेसिक एलिमेंट्स ऑफ अ चाइल्ड वेलफेअर मुवमेंट, म्हणजे खूप क्रूरता जी बालकांवर केली जाते त्याला कुठंतरी प्रतिबंध घालावा, त्यासाठी ही सगळी स्थापना झाली होती. म्हणजे मुलांचं भविष्य हे खूप सुदृढ व्हावं, त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ मिळावी, हेल्दी पॅरेंटिंग मिळावी, जे काही घरामध्ये होतंय किंवा बाहेर होतंय त्यापासून त्यांची सुटका व्हावी आणि त्यांना बेटर सर्व्हिसेस मिळाव्या, हा सगळा उद्देश बाल कल्याण समितीच्या मार्फत होत्या. CWC आता भारतामध्ये आहे ती एक आहे CWC, चाइल्ड वेलफेअर कमिटी. लिहून घ्या फुल फॉर्म. CWC चा पण फुल फॉर्म एका परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. चाइल्ड वेलफेअर कमिटी, ठीक आहे. आणि सोसायटी म्हणजे ते तर झालं, ठीक आहे. चिल्ड्रन्स एड सोसायटी 1853 आणि सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन 1875 यांची सुरुवात झाली होती न्यूयॉर्कमध्ये. आणि यांनी बेसिक एलिमेंट्स फॉर्म केले होते चाइल्ड वेलफेअर मुवमेंटचे. तथापि जी सुरुवात होती चाइल्ड वेलफेअर मुवमेंटची ही ट्रेस केली जात होती बॅक साईडला, म्हणजे मागे फिरून जर आपण त्याला बघितलं 1729 मध्ये, जेव्हा 2 बहिणी होत्या, उर्सुलिन सिस्टर त्यांना म्हणतात, त्यांनी इस्टॅब्लिश केली होती एक संस्था, इन्स्टिट्यूशन,
जी न्यू ऑर्सिलियन्स ह्या भागामध्ये होती. पण कुणासाठी? अशा मुलांसाठी ज्यांचे पॅरेंट्स मारले गेले होते. म्हणजे भारतीयांच्या त्या काळामध्ये थोडंसं रेसिझम किंवा अनेक समस्या होत्या. त्यावेळी काही भारतीयांना तिथे मारून टाकलं होतं. पण त्यांची जी काही मुलं होती त्यांचं काय करायचं किंवा त्या मुलांचं काय, ह्या उद्देशाने ह्या दोन ज्या बहिणी होत्या त्यांनी एक संस्था स्थापन केली होती न्यूयॉर्कमध्ये. ठीक आहे. आता चाइल्ड वेलफेअरच्या म्हणजे भारतीयांच्या हत्या केलेल्या जे काही पालक होते त्यांची जी मुलं होती त्यांनी न्यू ऑर्किलंडमध्ये एक संस्था स्थापन केली होती दोन बहिणींनी मिळून. एवढं लक्षात ठेवायचं. आता चाइल्ड वेलफेअरच्या ज्या एजन्सीज आहे यांच्याकडे खूप लिमिटेड त्यांचे एम्स होते. म्हणजे जो काही एक मोठा उद्देश किंवा गोल डोळ्यापुढे होता तो काही असा खूप व्यापक असा काही नव्हता. तो फार लिमिटेड होता आणि तेच बेस्ट होतं कारण आपल्याला हळूहळू सुरुवात करायची होती. सगळं जर घेऊन बसले असते तर सगळ्यांना न्याय देता आला नसता, सगळ्या सर्व्हिसेस देता आल्या नसत्या. त्यांचे एम्स जे होते ते फार लिमिटेड होते. ते बेसिकली कशाशी संबंधित होतं? रेस्क्यू करणं लहान मुलांना फ्रॉम इनॲडिक्वेट होम. म्हणजे अशी घरं ज्यात जे घर पुरेसं नाहीये, म्हणजे ते कॅपेबल नाहीये मुलांना सगळ्याच फायदे देण्यासाठी, सगळं त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पुरत असणाऱ्या त्याच गोष्टी देण्यासाठी अशा घरातनं मुलं रेस्क्यू करण्यात केल्या जात होती. किंवा जी स्ट्रीट चिल्ड्रन होती, जी रस्त्यावर राहणारी मुलं होती त्यांना देखील रेस्क्यू करून त्यांच्यासाठी होलसम लिव्हिंग सिच्युएशन्स इथे फाइंड आउट करण्यात आल्या होत्या. म्हणजे एकंदरीत सांगायचं तर इनहेल्दी पॅरेंटिंग असणारी घरं किंवा आवश्यक ज्या काही सोयी सुविधा मुलांना मिळाल्या पाहिजे त्यांच्या घरात तिथे ज्या मुलांना मिळत नाही अशा घरातली मुलं, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा त्यांनी काय केलं होतं तर लहान मुलं जी रस्त्यावर राहतात अशा सगळ्याच टाईपची मुलं त्यांनी रेस्क्यू करून त्या संस्थेमध्ये त्यांना आणलं होतं राहण्यासाठी. आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही लिव्हिंग सिच्युएशन्स होत्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना देण्याचा प्रयत्न या बहिणींनी केला होता. वन्स देअर गोल्स वर अकम्प्लिश, एकदा का त्यांचे जे काही गोल एम जे लिमिट होते ते फुलफिल झाले तर एजन्सी कन्सिडर करत होतं त्यांचा जो काही जॉब आहे तो ओव्हर झालेला आहे. म्हणजे जो एम घेऊन त्या मुलाला आणण्यात आलं होतं ते जर त्यांना वाटलं की आता हा एम माझा कम्प्लीट झालाय, हा एम गेन केलाय, तर त्यावेळी त्यांचं काम तिथे मात्र संपत होत. ठीक आहे. दॅट्स इट. तिन्ही ऑर्गनायझेशन, तीन सोशल मुवमेंट्स ज्या आहेत त्याचा भाग इथे संपलेला आहे. कुणाला काही विचारायचं आहे का? विचारा. विचारायचंय? समजलं नाही? तुम्हाला एकच सांगते की नुसतं लेक्चर ऐकून होणार नाही. जे काही शॉर्ट नोट्स तुम्ही काढताय ना ते वारंवार वाचले पाहिजे. म्हणजे आज लेक्चर झाल्यावर तुम्ही वाचा, दुसऱ्या दिवशी लेक्चरला येण्याच्या आधी वाचा किंवा मीनवाईल लेक्चर सुरू असताना वाचा. तर तुम्हाला त्याची लिंक लागेल आणि ते तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल. ते तुम्ही कधीच विसरणार नाही. लिहत असताना मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की थोडं डायग्रॅमॅटिक वेनी लिहिण्याचा प्रयत्न करा. थोडंसं क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याचा फार फायदा होतो. माझ्या अनुभवाने तुम्ही डायग्रॅमॅटिक वेनी मुद्दे लिहा. नुसतं खाली 1 2 3 4 लिहून किंवा स्टार करून लिहिल्यात काही अर्थ नाही. मी जर डायग्रॅमॅटिक लिहिलं की आता मी USA बेस सांगितलं किंवा COS सांगितलं, सेटलमेंट हाऊस सांगितलं किंवा चिल्ड्रन वेलफेअर ऑर्गनायझेशन सांगितलं, ह्याचं तुम्ही राऊंड करून त्याचे मुद्दे जर डायग्रॅमॅटिक एक झाड तयार करून लिहिलं असतं की हे झालं पहिलं, नंतर हे झालं, नंतर ॲरो दाखवू, तर त्याचा फार इम्पॅक्ट होतो परीक्षेमध्ये आणि आपल्या अभ्यासामध्ये. तर ती प्रॅक्टिस तुम्ही सुरू करा लिहिण्याची. ठीक आहे. पुढे जाऊया. लिहा. डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन द USA. इथून खरी सुरुवात होती. लिहून घ्या. डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन द USA. Development of professional social work in the USA.
डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन द USA. म्हणजे काय? म्हणजे व्यावसायिक समाजकार्याची जो काही विकास झाला किंवा जी काही सुरुवात झाली USA मध्ये, ते आता आपल्याला शिकायचं आहे. आता एम्प्लॉयमेंट ऑफ पेड स्टाफ अँड देअर ट्रेनिंग बाय COS facilitated a shift from the unorganized charity and social services to the beginning of an organized and systematic social work. म्हणजे काय? तर आता आपल्या फील्डमध्ये तोपर्यंत तर कोणी पगार देत नव्हतं. त्याच्यानंतर पेड वर्कर्स घ्यायला सुरुवात झाली की जे काही सोशल वर्कचं काम आहे ते पेड असेल, कारण प्रोफेशनलचा दर्जा दिलाच आला. प्रोफेशनल म्हणजे काय? तो जो पैसा घेऊन काम केलं जातं, फॉर एक्झाम्पल असं म्हणायला हरकत नाही, आणि तेच आहे. प्रोफेशनल हा शब्द कधी येतो की आज मी प्रोफेशनल सोशल वर्कर आहे, माझी डिमांड आहे किंवा कुठे काही मी जॉब करते तर त्याचा मला मोबदला मात्र मिळावा, त्याला म्हणतो प्रोफेशनलिझम. की मी ऐच्छिक किंवा व्हॉलेंटरीलिझम मी करत नाही आहे, ऐच्छिक काम करत नाही. मी कुठल्या अपेक्षेने काम करताय? तर कारण माझ्याकडे एक प्रोफेशनल डिग्री आहे, त्या डिग्रीच्या बेसिसवर मी माझं काम करणार आणि त्याचा मोबदला मला मिळाला पाहिजे, असं त्यावेळी सुरुवात झाली होती. आणि त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग सुद्धा COSच्या माध्यमातून दिल्या जात होते. चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी जी पहिली सांगितलेली तिनामधली, त्यांनी हे काम सुरू होतं. त्यांनी पेड वर्कर घ्यायला सुरुवात केली, त्या वर्कर्सला ट्रेनिंग द्यायला सुरू केली, शिफ्ट करण्यात आलं. म्हणजे अनऑर्गनाइज जे होतं ते ऑर्गनाइज फॉर्ममध्ये, अनऑर्गनाइज जी चॅरिटी होती आणि किंवा सोशल सर्व्हिसेस होत्या, हे शिफ्ट करण्यात आलं होतं फ्रॉम द बिगिनिंग ऑफ अन ऑर्गनाइज अँड सिस्टमॅटिक सोशल वर्क. हो की नाही? इव्हन आताही जे काय काम आपण करतो त्यासाठी आपण पर्टिक्युलर मेथड्स वापरतो. असं नाही की कोणी आलं आणि केलं. मी आधीही सांगितलं की स्वतःला सोशल वर्कर म्हणवणारे खूप लोक जगात आहेत, पण सगळे सोशल वर्कर आहेत का? नाही. त्यातलं काही सोशल वर्कर आहे, पण काही हे प्रोफेशनल सोशल वर्कर आहे, कारण आपल्याकडे ती डिग्री आहे. ठीक आहे? म्हणजे जे काही अनऑर्गनाइज होतं, असंघटित होतं, ते एकदम सिस्टमॅटिक वेनी काम करण्याची सुरुवात मात्र USA ला झाली. आता पहिलं वर्ल्ड वॉर जे झालं होतं, म्हणजे पहिलं महायुद्ध जे झालं होतं, त्यातनं काही गोष्टी वाढल्या. म्हणजे कॅज्युअलिटीज वाढल्या गरीब लोकांमध्ये. कॉन्सिक्वेंटली वेगवेगळ्या टाइमला चॅरिटी प्रोग्राम्स सुरुवात करण्यात आले, वेलफेअर ऍक्ट अस्तित्वात आले. हे प्रोफेशनलिझम. ठीक आहे, जे पास करण्यात आलं. जे पहिलं महायुद्ध जे झालं त्यातनं आपल्या प्रोफेशनला अजून गती मिळाली, अजून काम आपल्या इथे वाढलं. म्हणजे जे गरीब लोक होते त्यामधली जी काही जीवित हानी होती, मृत्यू जे होते ते वाढले महायुद्धात. परिणामी त्यावेळी ती वेळ साधून धर्मादाय कार्यक्रम पण वेगवेगळे सुरू करण्यात आले होते, आणि त्याच वेळी काही कल्याणकारी कायदे देखील सुरू करण्यात आले होते. आता अतिशय महत्वाचं नाव आपल्या फील्डमध्ये लिहून घ्या. मेरी ई रिचमंड. MARY ई मध्ये लिहा ई, आणि नंतर RICHMOND. रिचमंड. मेरी ई रिचमंड. कोण होत्या मेरी ई रिचमंड? ऐकलंय का त्यांच्याविषयी? कोणी काही वाचलंय का? मेरी ई रिचमंड कोण होत्या? नाही माहिती? कोणाला माहिती? व्हेरी बॅड. मेरी ई रिचमंड यांना सगळ्यात पहिलं प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं US मध्ये, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ठीक आहे, लिहून घ्या. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मेरी ई रिचमंड वुड बी कन्सिडर्ड द फर्स्ट प्रोफेशनल सोशल वर्कर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ USA. दिलं?
Mary E. Richmond would be considered the first professional social worker. कारण आपलं जे प्रोफेशनल सोशल वर्क आहे त्याचा बेस काय आहे, UK आणि USA. पहिलं प्रोफेशनल सोशल वर्कर पण कुठले असणार, तिथलेच असणार. त्यातनं मेरी ई रिचमंड ह्या महिला सोशल वर्कर होत्या. त्यांनी सुरुवात केली होती ट्रेझरर म्हणून, असिस्टंट ट्रेझरर म्हणून त्यांचं पद होतं बल्टिमोर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीमध्ये. म्हणजे त्यांनी त्यांच्या कामाची जी सुरुवात केली होती त्यांचं पद काय होतं, असिस्टंट ट्रेझरर, म्हणजे सहाय्यक खजिनदार त्या बनल्या होत्या बल्टिमोर चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी मध्ये. इन अदर ग्रुप ऑफ सोशल वर्कर्स पण होते त्या काळी. त्यावेळचे सोशल वर्कर्स जे होते त्यांच्यासोबत ते होते जेन ॲडम्स. हे सगळी नावं लिहून घ्या आहे तशी, कारण आता पुढचे 5 मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. लिहा नाव जेन ॲडम्स, JANE, जेन ॲडम्स, ADDAMS, जेन ॲडम्स. फ्लोरेन्स केली, FLORANCE, फ्लोरेन्स केली, KELLY. and Edith Abboud, EDITH, Edith Abboud, ABBOTT. आता हे जे सोशल वर्कर्स होते इतर गटाचे, ह्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं होतं. पण कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर नवीन नवीन कायदे अस्तित्वात आणण्यामध्ये आणि त्या माध्यमातून जी काही वर्किंग कंडिशन्स आहे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची ती सुधारण्यामध्ये काही कायदे असावे असं त्यांना वाटले आणि वेगवेगळे कायदे त्यांनी त्यावेळी अस्तित्वात आणले. आता जे मी सांगणार आहे त्याच्यावर खूपदा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. एक पुस्तक होतं ज्याचं नाव होतं सोशल डायग्नोसिस. हे लिहिलं होतं मेरी रिचमंड यांनी 1917 मध्ये लिहून. द बुक सोशल डायग्नोसिस written by Mary Richmond in 1970. आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला एक फाउंडेशन जे आहे थेरॉटिकल सोसायटीचं किंवा थेरीचं त्याचा बेस म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये पूर्ण USA. म्हणजे बघा, मेरी रिचमंडनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्या पुस्तकाचं नाव होतं सोशल डायग्नोसिस. वर्ष होतं 1917. पण हे जे पुस्तक आहे फक्त पुस्तक राहिलं नाही, तर त्याला एक फाउंडेशन किंवा पाया किंवा बेस म्हणून कन्सिडर करण्यात आलं होतं थेरीचा. आता थेरीमध्ये तोपर्यंत फक्त काम करण्यात येत होतं, पण काही लिखाण किंवा असं पब्लिकेशन काहीही नव्हतं. म्हणून मेरी रिचमंडनी त्यांनी ते काम हाती घेतलं, त्यांनी छान पुस्तक लिहिलं आणि त्याचा एक बेस म्हणून त्या पुस्तकाचा कन्सिडर करण्यात आलं सोशल वर्क प्रोफेशन मध्ये USAच्या कॉन्टेक्स्ट. आता UK USAचा भाग इथे संपला. आपल्याला सुरू करायचं इंडियन कॉन्टेक्स्ट. UK मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, USA मध्ये काही प्रॉब्लेम आहे का सांगा, तरच आपण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊ. ओके, सांगा पटकन. जाऊया पुढे. लिहा. Evaluation of social work and social service tradition in India. Evolution of social work and social service tradition in India. EVOLUTION. Evolution.
evolution of social work and social service tradition in India. म्हणजे काय? हम्म? म्हणजे काय? आता खूप साऱ्या सामाजिक चळवळी झालेल्या आहेत, सोशल रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो, आणि सोशल वर्क हे ट्रेस केल्या जाऊ शकतं सुरुवातीच्या काळामध्ये, 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. स्पेशली कशासाठी? तर त्यावेळी एक नावाजलेलं नाव होतं राजा राममोहन रॉय. ओके, लिहा. सोशल रिफॉर्म आणि सोशल वर्क हे ट्रेस केल्या जाऊ शकत होतं, पण कशाच्या माध्यमातून? तर 19व्या शतकाची जी सुरुवात होती त्यावेळी स्पेशली त्या काळामध्ये एक नाव घेतलं जात होतं, ते होतं राजा राममोहन रॉय. आता कुठलाही रेफरन्स जो होता तो सुरुवातीच्या काळामध्ये मेन्शन केला जात होता. चळवळींच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काही मुस्लिम पण होते, काही मराठा पण, रुरल त्या काळी होते. म्हणजे काय? तर जे राजे होते, काही मुस्लिम पण होते, काही मराठा पण. त्या काळामध्ये काही सोशल रिफॉर्मच्या ऍक्टिव्हिटीज करण्यात आल्या होत्या. However, one comes across vague reference to social welfare activities in ancient Indian mostly, म्हणजे ancient जो प्राचीन काळ जो होता त्या काळामध्ये ग्लोरिफिकेशन होतं पास्टचं, भूतकाळाचं. Forgetting a bird's view about the ancient period, आता वैदिक काळ जो होता त्यावेळी क्लासिफाईड होतं 2500 BC ते AD 1000 पर्यंत. हा जो काळ होता हा एन्शंट काळ होता. लिहून घ्या, मराठीमध्ये पण सांगतो हे पुढे. 2500 BC ते AD 1000 ह्याला एन्शंट पिरियड म्हटलं जायचं. लिहून घ्या. पंचवीसशे BC ते 1000 BC म्हणजे माहितीये का काय आहे? बिफोर ख्रिस्ट. लिहा. 2500 BC ते 1000 AD. BC म्हणजे बिफोर ख्रिस्ट. लिहिलं? AD म्हणजे लिहा अन्नो डोमिनी, ANNO, सॉरी ANNO बरोबर, डोमिनी, CONRN असं त्याला म्हणतात. एडीचं जे काही ॲब्रिव्हिएशन आहे किंवा फुल फॉर्म असतो हे पण असू शकतो, कधी पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. विचारलं तर नाही पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे एक आपण पक्षाची दृष्टी जी म्हणतो, ज्याला बर्ड व्ह्यू म्हणून इथे वापरला आहे तो शब्द, त्याला धरून जो एन्शंट काळ होता, ठीक आहे, त्याला बर्ड व्ह्यू म्हणतो आपण एन्शंट पिरियड विषयीचा. आता हा क्लासिफाय करण्यात आला आहे 2500 BC ते AD 1000 पर्यंत. हा आहे एन्शंट काळ, ठीक आहे, पहिला. दुसरा आहे AD 1100 किंवा 1200 ते AD 1800. हा आहे मिडायवल पिरियड. ठीक आहे, AD 1100 किंवा 1200 टू AD 1800.
हा झाला मध्ययुगीन काळ, मिडायवल पिरियड. हे वर्ष लक्षात ठेवा, कारण कुठल्या वेळी काय झालं ते आपल्याला माहित असायला पाहिजे. पिरियड म्हणजे प्राचीन काळ, मिडायवल पिरियड म्हणजे मध्ययुगीन काळ. ठीक आहे. आणि त्यानंतर पिरियड फ्रॉम एडी 1800 ऑनवर्ड, म्हणजे ऑनवर्ड म्हणजे पुढे किती पण पर्यंत, म्हणजे 1800 पासून ते आजपर्यंत देखील आपण म्हणू शकतो त्याला म्हणतो मॉडर्न पिरियड, आधुनिक काळ. समजले तिन्ही पण काळ. हा पहिला 2500 BC टू एडी 1000 बिफोर क्रिस्ट अँड अन्नो डोमिनी. BC आणि एडीचा फुल फॉर्म पण मी सांगितलंय. हा काळ होता एन्शंट पिरियड, प्राचीन काळ. दुसरा होता एडी 1100 किंवा 1200 ते एडी 1800, हा होता मिडायवल पिरियड, मध्ययुगीन काळ. आणि तिसरा होता आताचा एडी 1800 टू ऑनवर्ड, म्हणजे 1800 च्या काळापासून ते आतापर्यंतचा काळ ऑनवर्ड. एवढं समजलं. तीन गोष्टी लक्षात आल्या, तीन काळ लक्षात आले. त्यावेळी अनेक सोशल रिफॉर्म सुरुवात झाले होते. ह्यामध्ये त्या काळामध्ये खूप राजे, रुरल ज्याला आपण म्हणतो राज्यकर्ते, काही त्यातील मुस्लिम पण होते, काही मराठा पण होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांचे हे तिन्ही काळ होते. त्यावेळी काही सोशल वर्क प्रोफेशनची मुभा बांधण्यात आली आणि काम करण्यात आलं होतं. आता सोशल वर्क इन एन्शंट पिरियड म्हणजे प्राचीन काळामध्ये सोशल वर्क कसं होतं, काय होतं ते आपण शिकणार आहोत. लिहून घ्या एवढं, सोशल वर्क इन एन्शंट पिरियड. तर जरा मला तुम्ही 5 मिनिटं विचार करा आणि सांगा की एन्शंट पिरियड मध्ये काय काय होतं. कारण मी काळ तर तुम्हाला सांगितला, काय काय असू शकतं. तर चॅरिटी आणि रिलिजियस डिव्होशन होतं, जे मेन स्ट्रीम होतं किंवा मेन होतं इंडियन कल्चरचं एन्शंट पिरियडमध्ये. आता मेन कॅरेक्टरिस्टिक काय होतं, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य काय होतं, तर डुईंग ऑर इनिशिएटिंग वेलफेअर अँड कॉमन गुड ऑफ ऑल, म्हणजे करणे किंवा ते करण्याची सुरुवात करणे लोकांच्या कल्याणासाठी. चांगलं काय आहे, कॉमन गुड काय आहे सगळ्यांसाठी, ते इथं बघितलं जात होतं. तर ग्लिम्सेस जे होते हे फाउंड सापडले होते. फोक म्हणजे दंतकथा, फोक टेल्स किंवा लिजंड्स जे होते, ओल्ड लिटररी वर्क होते, स्मृती किंवा धर्मशास्त्र वगैरे ज्याला आपण म्हणतो, हे त्या काळचं होतं. म्हणजे सर्वांचं कल्याण आणि समान कल्याण करणं हे काय होतं, त्या काळातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं, उद्दिष्ट होतं. उद्दिष्ट नव्हतं, कॅरेक्टरिस्टिक नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये जे जुनं साहित्य होतं किंवा दंतकथा होत्या किंवा लोककथा होत्या, हे सगळं धर्मशास्त्रातलं जे होतं ते त्या काळामध्ये दिसून येतं, इथे ते सापडतं. आता सगळ्यात जुना उल्लेख दान करण्याचा जर कुठे सापडलाय तर तो आहे ऋग्वेदामध्ये. मिळू शकतो असं म्हटलंय, जो दान धर्माला प्रोत्साहन करत होता. दान धर्म करणं म्हणजे काय, तर चॅरिटी करणं, हो की नाही. आणि सोशल वर्कचा बेसच काय आहे, तर चॅरिटी आहे, हो की नाही. म्हणून त्यावेळी असं म्हटलं जात होतं की जो जास्त चमक देतो तो म्हणजे दानधर्म. आता दानधर्म करणार कोण, जे खूप सधन व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे भरपूर आहे, ते लोकांना दान देऊ शकतात, मदत करू शकतात. कुणाला, तर ज्यांच्याकडे काहीही नाही अशा लोकांना. आणि जो हे करत होता तो खूप जास्त समाजामध्ये चमकदार होता, उठावदार होता, असं मात्र त्या एन्शंट पिरियड मध्ये त्या जात होतं. नेक्स्ट टॉपिक लिहा, सोशल वर्क ॲज पर एन्शंट इंडियन टेक्स्ट. सोशल वर्क ॲज पर इंडियन एन्शंट टेक्स्ट.
social work as per ancient Indian. आता अर्थशास्त्र हे लिहिलं होतं कौटिल्य यांनी. अर्थशास्त्रास रिटन बाय कौटिल्य. लिहून घ्या, महत्वाचा टॉपिक. हे एक खूप जुने एक काम होतं, ओल्डेस्ट वर्क ज्याला म्हटलं जातं क्वालिटीमधलं, जे रेफर केल्या जात होतं कन्स्ट्रक्शन वर्ककरिता पब्लिक गुड्स. म्हणजे हे जे अर्थशास्त्र कौटिल्याने लिहिलं होतं हे खूप जुनं असं एक काम होतं क्वालिटीमधलं, आणि त्याला रेफर सुद्धा, त्याचा संदर्भ सुद्धा घेतला जात होता. कशामध्ये? तर जे काही काम आपण करतोय त्याची रचना करण्यासाठी पब्लिक गुड करू. पण हे करत असताना आपण कशाच्या द्वारे करत होतो? तर हे जॉईंट एफर्ट, एकत्रित येऊन केलेले प्रयत्न, त्याला कलेक्टिव्ह कृती असं देखील आपण वेगवेगळी जी गावं हे काम होतं. इथं मेन्शन सुद्धा करण्यात आलंय की सोशल वर्क जे आहे हे केअर करणं, लहान मुलांची काळजी घेणं, वयोवृद्धांची काळजी घेणं, किंवा इनव्हॅलिड ज्या केसेस आहेत कुठे प्रोटेक्टर्स नाहीये त्या व्यक्तीला, अशा लोकांची काळजी घेणं, हे सगळं ह्याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आले होते. आता स्पेशल रेग्युलेशन्स इथे इस्टॅब्लिश करण्यात आले होते. कोणासाठी? द पर्सन लिव्हिंग इन सिटी फॉर कॉमन गुड. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी जे लोक शहरामध्ये राहत होते ते इथं इस्टॅब्लिश करण्यात आलं. म्हणजे सामान्य हितासाठी शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष नियमांची देखील स्थापना करण्यात आली होती. सिटीजच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे करण्यात आले होते. आता इथे कलेक्टिव्ह एकत्रित येऊन सामूहिक धर्मादाय ज्याला आपण म्हणतो हे पॉप्युलर फॉर्म होतं सोशल वर्कचं. म्हणजे 4 लोकांनी एकत्रित यायचं आणि लोकांना मदत करायची. त्याचं बेस्ट आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये उदाहरण जर बघितलं तर त्यावेळी खूप साऱ्या रोगराई, महामारी वगैरे होता. आता रिसेंट 2019चा कोविडचा काळ जेव्हा आपण पाहिला तर अशी खूप लोक होती ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता किंवा त्या काळामध्ये त्यांना कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी एकत्रित येऊन काही लोकांना अन्न धान्यांच्या किट वाटप केल्या होत्या, किंवा काही कंपनी ज्या एकत्रित, किंवा काही ग्रुप ज्यांनी एकत्रित येऊन लोकांना मदत केली होती. तोच कॉन्टेक्स्ट इथे वापरण्यात आला होता. म्हणजे कलेक्टिव्ह चॅरिटी ही त्यावेळी खूपच फेमस होती सोशल वर्कच्या नावाने, आणि ह्याचा प्रोग्रेस जो आहे तो एज्युकेशन मध्ये किंवा विद्यादानमध्ये देखील होता. म्हणजे एज्युकेशन देणं, विद्या देणं हे अतिशय महत्वाचं त्यापैकी एक वन न्यूमरस जातकात रिफ्लेक्ट सुद्धा करत होते. पुढे मी सांगते. आता इतर उपनिषदच होते, लाईक बृहदारण्यक कन्या, चांदोग्य, स्त्रिया, हे प्रिस्क्राईब करत होते त्या प्रत्येक हाऊस होल्डरला जे गरजेचंच होतं प्रॅक्टिस करणं चॅरिटीची त्या कुटुंब. लिहून घ्या काही गोष्टी तुम्हाला इथे लिहून देते. उपनिषदाज लाईक, उपनिषदे कुठली कुठली होती? बृहदारण्यका. स्पेलिंग लिहा, BRIHA BRIHADARANYAKA. BRIHADARANYAKA झालं एक. दुसरं लिहा चांदोग्य, CHANDOGYA. चांदोग्य, CHANDOGYA. आणि तैत्तिरीय, TAITTEIRIYA. 3 स्पेलिंग तुम्हाला सांगितले. प्रिस्क्राईब करतात त्या प्रत्येक हाऊस होल्डरला ज्यांनी मदत केली पाहिजे चॅरिटी. जे कोण जे चांगले सदर लोक आहेत त्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीने प्रत्येक अशा घराला मदत केली पाहिजे जिथे गरीब आहे, जे पुअर. ठीक आहे. आता नेक्स्ट टू एज्युकेशन. जर अगदी लगेच आपण एज्युकेशन बघतो तर रेफरन्स जो आहे हा रिलीजनला धरून आहे.
त्या काळी म्हणजे होतं ना की ह्या धर्माची लोक शिकू शकतात, त्याच धर्माची लोक शिकू शकतात. तोच कॉन्टेक्स्ट तिथे आहे. नेक्स्ट एज्युकेशन रेफरन्स मे बी मेड टू रिलीजन, धर्म जे प्रेसिडेंस आहे ओव्हर एव्हरीथिंग एल्स टू पीपल ऑफ एन्शंट काळ. म्हणजे सामूहिक धर्मादाय हा जो सामाजिक कार्याचा एक अतिशय असा लोकप्रिय प्रकार होता, ज्याच्यामध्ये शिक्षणाची प्रगती होणं, विद्यादान देणं हे अतिशय एक अनेक जातकापैकी एक अतिशय जातक महत्वाचा जातक म्हणून कन्सिडर केल्या जात होते. आता बृहदारण्यक, चांगोत्य आणि तैत्तिरीय यासारखी अनेक अशी उपनिषदे होती. त्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येक जो गृहस्थ आहे त्याने दान धर्म केलंच पाहिजे असं त्यामध्ये सांगितलं होतं. शिक्षणाच्या पण पुढे तिथे काय म्हटलं आहे की शिक्षणाच्या पुढे जर त्याच्यामध्ये जर आपण धर्माचा संदर्भ दिला तर जे एन्शंट भारतीय लोक होती, ज्याला आपण प्राचीन भारतीय लोक असं म्हणतो, त्या सर्व गोष्टींपेक्षा त्यांना प्राधान्य दिलं जात होतं असं म्हटलंय. ओव्हर द पॉप्युलर मेथड्स परफॉर्मिंग सोशल ऍक्टिव्हिटीज, वन ऑफ द पॉप्युलर मेथड होती सोशल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करते ते होती योगनाथ, YOGNAS, योगनाथ, YOGNAS. वन ऑफ द पॉप्युलर मेथड्स ऑफ परफॉर्मिंग सोशल ऍक्टिव्हिटीज कुठली होती? योगनाथ. लिहून घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनात अतिशय. योगनाथ म्हणजे जी योगासना आपण करतो ज्याला आपण योगा म्हणतो. काही वर्षापूर्वी तर आपण इंटरनॅशनल डे ऑफ योगा देखील सेलिब्रेट करतो 21 जून, राईट? त्याला धरूचा प्रश्न येऊ शकतो. त्याला एक पार्श्वभूमी आहे आपल्या प्रोफेशन. आता एक खूपच असं प्रसिद्ध असणारी पद्धती सोशल ऍक्टिव्हिटीज करण्याची ती आहे योग. मेन एम काय होता योगासनाचा तर कॉमन वेलफेअर ऑफ ऑल, म्हणजे समूह, कॉमन म्हणजे त्याला आपण म्हणतो की कॉमन जे सगळ्यांसाठी आहे. कॉमन वेलफेअर होतं हे सगळ्यांसाठी, डिवॉल्ड होतं कुठलाही पर्सनल बेनिफिट किंवा प्रॉफिटचा. तिकडे खूप सारे योग शाळा होत्या ज्या क्लासरूम सारख्या होत्या, जिथे स्टुडंट बिल्ड करत होते विथ द फिलिंग ऑफ वर्किंग विदाउट द इगोसेंट्रिक डिझायर. जे काय तर सामाजिक कार्य करण्याच्या लोकप्रिय पद्धतीमध्ये एक लोकप्रिय पद्धत म्हणजे योगासन करणे. आता हे योगासनाचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते काय होतं तर सर्वांचं कल्याण करणं हेच उद्दिष्ट त्याचं होतं. आता कुठलाही वैयक्तिक लाभ इथे नव्हता. त्या कोणत्याही वैयक्तिक लाभाशिवाय किंवा लाभाची अपेक्षा न करता हे काम केल्या जात होतं. आता त्या काळामध्ये खूप साऱ्या योगशाळा होत्या. त्याच्यासाठी वेगवेगळ्या वर्गखोल्या सुद्धा होत्या, ज्यात विद्यार्थी जे होते ते अहंकेंद्रित इच्छा न ठेवता तिथे येत होते. म्हणजे अहंकार किंवा इच्छा सगळं बाजूला ठेवून तिथे योगशाळेमध्ये ते येत होते किंवा काम करण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण सुद्धा केली जात. आता हे जे शिक्षण होतं हे जे स्पिरिट होतं हे ट्रान्सेंडेड होतं होम्स करिता, वर्कप्लेस करिता आणि ऑर्डिनरी कम्युनिटी लाईफ मध्ये सुद्धा. आता कम्युनिटी म्हणजे काय तर हे जे शिक्षण होतं किंवा चैतन्य होतं हे कामाच्या ठिकाणी किंवा सामान्य समाजामध्ये लोकांच्या जीवनापर्यंत आपण कसं पोहोचू शकेल हा त्याच्या मागचा एक उद्देश होता. त्या काळामध्ये एक घटक म्हणून सुद्धा समाजाला कन्सिडर करण्यात आलं होतं पुढे जाण्यासाठी आणि एक प्रगती साधण्याचं आव्हान सुद्धा त्यावेळी ह्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्या काळात. आता गीता, भगवद्गीता सगळ्यांनाच माहिती आहे की नाही? भगवद्गीता सगळ्यात माहिती आहे. त्या गीतेनुसार जे असे काही वर्ग ज्यांना विशेषाधिकार प्राप्त झाले होते अशा लोकांनी काय करायचं होतं, गरीब, अपंग, वंचित जे घटक होते त्या घटकाला सेवा देण्याचं कर्तव्य करायचं होतं आणि ते करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहायचं होतं.
किंवा राहिलं पाहिजे असं भगवद्गीतेमध्ये मात्र असायचं उल्लेख. परत एकदा बघा, गीतेनुसार अशी लोक ज्यांना विशेषाधिकार प्राप्त झाले त्यांनी गरीब लोकांना, गरजू लोकांना मदत करायची आणि हे करत असताना त्यांनी त्यांची कर्तव्य मात्र पूर्ण करायची आणि ते कायमस्वरूपी प्रयत्नशील राहायचे असं या भगवद्गीतेमध्ये नेक्स्ट, सोशल वर्क इन वैदिक पिरियड, वैदिक काळ. सोशल वर्क इन वैदिक पिरियड. वैदिक काळातलं समाजकार्य. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? इथे थोडा आपण जास्त वेळ देऊन करतो, पुढे सोशल केस व ग्रुप वर्क याला काही फारसा वेळ लागणार पटापट करू. पण हे जे पहिलं युनिट आहे ह्याच्यामध्ये नेचर डेव्हलपमेंट मध्ये काय म्हटलं, सुरुवात कशी झाली, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये सोशल रिफॉर्म्स कुठल्या आहेत, वेगवेगळ्या थेरी आहेत, जसं चेंजिंग कॉन्टॅक्ट आहे, हे सगळं शिकलं. पहिलं युनिट एकदम क्लिअर झालं, काही टेन्शनच नाही. पहिलं युनिट जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढचा भाग समजणं कठीण. लिहिलं सोशल वर्क इन वैदिक पिरियड. कम्युनिटेरियन स्ट्रक्चर जे होतं सुरुवातीच्या वैदिक पिरियडचं, ते फंक्शन करत होतं. लाईक कसं कार्य करत होतं, तर एक्सटेंडेड फॅमिली, प्रत्येक जण कॅटर केलं जातं प्रत्येकाच्या गरजू. म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काय, तर खूप मोठं कुटुंब जे एकत्रित राहत होतं. ह्या एकत्रित कुटुंबाचा फायदा काय होता, तर इथे प्रत्येक व्यक्तीची गरज, प्रत्येक मेंबरची गरज फुलफिल केली जात होती. म्हणजे ज्या काही समुदायाच्या रचना होत्या त्या विस्तारित कुटुंबाप्रमाणेच होत्या, त्या विस्तारित कुटुंबाप्रमाणे कार्य करत होत्या असं इथं म्हटलेलं आहे. आता कन्सर्न काय होता, तर कन्सर्न इथे प्रत्येक व्यक्ती होता, कम्युनिटीचं वेलफेअर होतं, वेगवेगळ्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या, त्याचं स्वरूप, त्याचं रिलेशनशिप कम्युनिटीच्या बेसिसला धरून कम्युनिटीचं वेलफेअर हे त्याचं एक कन्सर्न होता की प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळावा. आता ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट सोबतच अग्रेरियन सोसायटीज पण होत्या, जे शेतीविषयक समुदाय होते, शेतकरी होते, प्रायव्हेट ओनरशिप होत्या, लँड आणि चॅरिटी पण ह्या पुढे त्यावेळी आल्या होत्या की ह्या क्षेत्रामध्ये देखील आपलं काम सुरू झालं होतं. चॅरिटी, दान हे एक इन्स्ट्रुमेंट बनलं व्हर्च्यू ऑफ द प्रिव्हिलेज सेक्शनचं, जे डिस्पेन्स करत होतं व्हॉलेंटरी. जे काय चॅरिटी करणं किंवा दान धर्म करणं हे एक खूप चांगलं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून हे दोन्ही शब्द वापरले गेले प्रिव्हिलेज सेक्शन करिता. पण हे प्रिव्हिलेज सेक्शन कशाकरिता, त्याचं डिस्पेन्स करावं त्यांनी व्हॉलेंटरीली ह्या सर्व्हिसेस त्याकरिता. बायलॅटरल वैदिक चॅरिटी दान हे इन्स्टिट्यूशनलाइज देखील बनलं, म्हणजे त्याला एक संस्थेचा दर्जा मिळाला आणि ते एक असोसिएटेड पण होतं रिलिजियस आयडियोलॉजी बरोबर. आता रिलिजियस आयडियोलॉजी म्हणजे काय, तर धार्मिक. माझा काय अप्रोच आहे कुठल्या कामासाठी, माझं रोल होता ॲज अ चेरिस्ट वर्जिन. म्हणजे कृषीप्रधान समाज जो होता तर तो त्याच्यामध्ये हळूहळू कशा सुधारणा केल्या पाहिजे शेती विषयाला धरून, जमिनीची खाजगी मालकी किंवा धर्मादाय अस्तित्वात त्यावेळी आलं की म्हणजे जमिनीवर खाजगी हक्क दाखवला गेला. धर्मादाय दान हे जे विशेषाधिकार ज्यांना प्राप्त होते त्या विभागाचे काही साधन आणि सद्गुण म्हणजे जे स्वेच्छेने वितरित केल्या जात होतं. जसं आता आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल आता गणपती उत्सव सुरू आहे, तर गणपती उत्सवाचे वेगवेगळे मंडळ आहे किंवा सोसायटीज आहे, ते गणपती उत्सव करतात 10 दिवस, 7 दिवस, 5 दिवस. त्यासाठी लोक वर्गणी गोळा करतात.
आता वर्गणी काही ठिकाणी ठरवून दिलेली असते की एवढीच द्यायची, 500 रुपये द्यायचे, 500 द्यायचे, 700 रुपये द्यायचे, 1000 रुपये द्यायचे, ही ठरलेली वर्गणी. पण मला बियॉन्ड जाऊन त्याच्यामध्ये काही काम करायचं आहे किंवा अजून काही मला मदत द्यायची आहे, ती मी करू शकते. ह्यालाच आपण काय म्हणतो, चॅरिटी दाना बिकम इन्स्टिट्यूशनल बिकॉज असोसिएटेड विथ रिलिजियस आयडिया. आता मी जर देवाला मानत असेल आणि मला वाटत असेल की त्या गणपती उत्सवाला मी माझी मदत करावी पैशाच्या स्वरूपात, अन्नधान्याच्या स्वरूपात, वस्तूंच्या स्वरूपात, ते मी करू शकतो. ते एक रिलिजियस आयडियोलॉजी आहे. आता एक्सप्लोर ॲज अ चेरिश पर्सनॅलिटी म्हणजे जसं कृषीप्रधान समाजामध्ये हळूहळू विकास सुरू झाला, जमिनीची खाजगी मालकी हक्क आला, धर्मादाय अस्तित्वाला आलं, त्याचनुसार वैदिक धर्मादाय ज्ञान संस्था बनले आणि त्याच काळामध्ये काय झालं तर वितरित जे काही केले जात होते स्वेच्छेने त्याला एक चांगला प्रेमळ सद्गुण म्हणून देखील गौरवण्यात येत होतं. चांगलं काम करणाऱ्यांना इथे रेकॉग्निशन देण्यात आलं होतं. आता बुद्धिस्ट तत्वज्ञान पण होतं की बौद्ध धर्माचं आगमन होतं, समाजाचे स्वरूप वर्ग आधारित कृषी समाजात देखील बदललं होतं. तत्वज्ञान होतं, वर्गातला फरक होता तो इथे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्य, दान, धर्म हे सगळं इथं करण्यात येत होतं. उपेक्षित लोकांच्या परिस्थिती सुधारण्या व्हावी, त्यावेळी जी काही साधनं नव्हती तर ग्रुप्सला भेटून काही भेटवस्तू देणं, जे जे आवश्यकता आहे ते देणं इथं करण्यात येत होतं. शिक्षणाचं केंद्र, राजकीय आर्थिक जी कामं होती, जी सोपवलेली काम होती, जे महत्वपूर्ण ज्या काही कॉर्पोरेट संस्था होत्या त्यांना ही कामं सोपवण्यात आली होती. गिल्ड देखील इथं उद्भवले होते. असं हे त्यावेळेचं काम. म्हणजे एकंदरीत जर सांगायचं तर त्या काळामध्ये जे अशोका राजा होते किंवा सामान्य कल्याण किंवा समाज कल्याण, रस्ते बांधणी, शेती इत्यादी ज्या गोष्टी होत्या ज्या समाजाच्या हितासाठी होत्या त्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्या गेले होते. तर त्यावेळेचे जे राजा कौटिल्य होतं त्यांनी त्यांच्या प्रजेच्या कल्याणासाठी सुखासाठी राजाची कर्तव्य देखील त्यांनी स्वतःसाठी अधोरेखित करून घेतली होती की मला माझ्या प्रजेसाठी माझ्या लोकांसाठी हे काम करायचं आहे, आवश्यक आहे. अशोका राजा होता, त्यानंतर कनिष्का होता, सिमिलर रेंज होती सोशल वेलफेअरची ऍक्टिव्हिटीजची. म्हणजे ह्यांच्या कारकिर्दीत जर बघितलं तर समान श्रेणीचं सामाजिक कल्याण उपक्रम सुरू झाले होते, ज्याच्यामध्ये महिला कल्याण, कैद्यांचं पुनर्वसन, ग्रामीण विकास, मोफत वैद्यकीय सेवा देणं, जे काही प्रॉस्टिट्यूशनचं काम होतं, वेश्या व्यवसाय ज्याला आपण म्हणतो त्या वेश्या व्यवसायाचं नियमन करणं, सार्वजनिक उपयुक्तता सेवांची तरतूद करणं, हे त्या काळामध्ये सुरू झालेली काम. आता आपण म्हणतो ना आपण हे करतो ते करतो, आपण नाही सुरू केलंय, हे राजा महाराजांनी त्या काळी त्यांचे कर्तव्य म्हणून किंवा त्यांच्या कामाच्या लिमिटेशन्स अधोरेखित त्यांनी केल्या होत्या. ठीक आहे. नाव लिहा सोशल रिफॉर्म इन मिडायवल पिरियड 1206 ते 1706. लिहून घ्या पिरियड पण, जो कुठला काळ, कोणतं वर्ष हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सोशल रिफॉर्म इन मिडायवल पिरियड 1206 ते 1706. तिचं सगळं समजलंय. सेट एक्झाम दिली आत्ताची नाही का? पुढचा प्रयत्न कर. नेट एक्झाम येतील आता जानेवारीमध्ये वगैरे, त्याचा अप्लाय करायचा. DMER ची पण एक्झाम येईल आता 12-15 दिवसात. खूप प्रिपरेशन करा. तिला सोशल रिफॉर्म इन मिडायवल पिरियड 1206 ते 1706. आता हा जो काळ होता इथे काही वैयक्तिक दृष्टिकोन, जो काही दृष्टिकोन इथं होता तो काही वैयक्तिक राजे किंवा त्यांच्या कर्तृत्वावर नव्हता, तर ज्या काही सामाजिक संस्था होत्या किंवा जे काही स्ट्रक्चर ज्याला संरचना आपण म्हणतो त्यामधले जे बदल होते त्याच्यावर याचा मेन फोकस होता. आणि योगदान जे आहे त्या योगदानाचं ज्या काही मर्यादा आहे त्याच्यावर
फोकस इथे मात्र करण्यात आला होता. आता मुस्लिम सल्तनत होती, ज्याच्या माध्यमातून मध्ययुगीन काळामध्ये एक महत्वाचा टप्पा त्याला म्हटला जात होता, करण्यात आला होता. त्याच्यामध्ये धर्म आणि शिक्षण हे जे दोन क्षेत्र होते, ह्याच्यामध्ये समाजसेवा करण्याच्या समान भावनेने प्रेरित होण्याची गरज होती असं त्या काळात म्हणण्यात आलं होतं. जे काही जिंकलेले प्रदेश आहे, राज्य आहे, ते एकत्रित करणे. म्हणजे जर मी राजा आणि मी 4 प्रदेश राज्य जिंकून आली तर ते 4 एकत्रित करणे. परदेशात कार्यक्षम जे काही प्रशासन आहे ते प्रशासन देखील प्रदान केलं गेलं पाहिजे. करण्याचा व्यावहारिक गरजांसाठी, ज्या काही व्यावहारिक गरजासाठी त्याच्यासाठी हे म्हटले गेले आहे. राजांच्या ज्या काही भूमिका आणि कार्य आहे त्याचं इथं वर्णन करणं आवश्यक होतं असं इथं म्हटलं. म्हणजे त्यावेळी सोशल फील्डमध्ये राजे सल्तनत जे होते त्यांचं इथे महत्वाचं काम होतं. त्यांनी अनेक कामं इथे केली होती. आता ह्या ज्या ड्युटीज आहे ह्याच्यामध्ये इन्क्लूड काय काय होतं तर पीस, शांतता मेंटेन करणं, एक्सटर्नल फोर्सेस पासून प्रोटेक्शन देणं, म्हणजे जे बाह्य शक्ती ज्या होत्या त्या बाह्य शक्तींपासून लोकांना संरक्षण देणं, शांतता कशी राखली जाईल आपल्या भागामध्ये ते बघणं, कर आकारणं, न्याय देणं ज्याला आपण जस्टिस म्हणतो, हे सगळं त्या राजांच्या ड्युटीज मध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं. आता जे लिमिटेड जे सेक्युलर फंक्शन्स होतं ज्याला आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष कार्य, ह्याच्या पलीकडे जाऊन जे काही राज्यकर्ते त्यावेळी होते त्यांनी जनतेचा सामान्यपेक्षा सामान्य कल्याण करावं, प्रचार करावा असा काही फारसा त्या काळी रस घेतला नव्हता असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता मुस्लिमांना जकात, पैसा, गुरढोरं, धान्य, फळं, व्यापार हे जे काही 5 गोष्टी होत्या ह्या गोष्टींचे वार्षिक जे काही कायदेशीर धर्मादाय आहे ते देणं गरजेचं होतं. म्हणजे कर आकारणी, लगान जे आपण म्हणतो ना ते. ह्याचद्वारे जे काही विशेषाधिकार लोकांना होते त्यांनी लोकांना मदत करावी असं तिथं सांगण्यात आलं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मशिदी बांधणे, सराईत दान देणे गरीब लोकांना, पुण्यकृत्य करणे, हे सगळे चांगलं काम, पुण्याचं काम म्हणून कन्सिडर केल्या जात होत. नंतर आले हुमायून. हुमायूं हे एक पायनियर होत्या मग मुस्लिम रुरल मध्ये. म्हणजे एक जर त्यांना म्हटलं की मुस्लिम जे शासन होतं त्या मुस्लिम शासनातला एक अग्रगण्य माणूस म्हणजे हुमायून, ज्याने सती प्रथेला बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ठीक आहे, हुमायून. नंतर अकबर हा सुद्धा प्रतिष्ठित एक शासक होता, त्याला एक रेप्युटेशन होतं. त्याने 1583 मध्ये गुलामगिरी स्लेव्हरी सिस्टीम जी होती ती 1583 मध्ये नष्ट केली होती तुम्ही अकबराने. आणि भारतीय समाज जो होता ते स्लेव्हरी सिस्टीम म्हणजे गुलामगिरी प्रथा बंद करून भारतीय समाजामध्ये कशी सुधारणा घडवून आणता येईल ह्यासाठी मात्र अकबरांनी पुढाकार घेतला होता, प्रयत्न केला होता. म्हणजे हुमायूंनी सतीप्रथा बंद करण्यासाठी तर समाजात वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी अकबरांनी 1583 मध्ये काम केले. गुलामगिरी सतीप्रथा त्यावेळी काम कम्प्लिटली बंद करण्यात आल्या होता. त्यांनी इक्वॅलिटी म्हणजे समानता सुद्धा इंट्रोड्यूस केली होती लोकांमध्ये, रेस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, रिलीजन, वर्ग, धर्म, ह्या आधारावर जी काही समानता म्हणजे असमानता होती समाजामध्ये ती सुद्धा मोडीत काढण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला होता. आणि इस्टॅब्लिश केलं होती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टीम म्हणजे सर्व समावेशक यंत्रणा इस्टॅब्लिश केली होती. पुअर रिलीफची जी 2 टाईप होती, एकदम ग्रँटिंग रिलीफ इन कॅश, एक तर रोख स्वरूपामध्ये मदत करा किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये, काइंड ऑफ एव्हरी नीडी पर्सन हू मेड करायची किंवा जे लोक ती रिक्वेस्ट घेऊन आपल्याकडे आलेत, राजांकडे आले, ती फुलफिल
करणे. फॉर द सेम अँड अदर वर्क असिस्टन्स प्रोव्हाइडेड रेग्युलरली. म्हणजे धर्मीय वर्गाचा इथं विचार जो होता तो लोकांमध्ये समानता आणून कसा निस्तनाबूत करता येईल इथे प्रयत्न करण्यात आले. गरिबांना मदतीचे सर्वसमावेशक प्रणाली इथे स्थापन करण्यात आली. इथे दोन प्रकारच्या त्या होत्या, एक तर कॅश स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात मदत केली जात होती गरजू लोकांना, आणि जी काही व्यवस्थित मदत होती ती नियमितपणे दिली गेली पाहिजे यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले होते. ठीक आहे, लास्ट टॉपिक घेऊया आणि मग थांबूया आपण. लिहा, सोशल रिफॉर्म्स इन मॉडर्न पिरियड. सोशल रिफॉर्म्स इन मॉडर्न पिरियड, AD 1800 ऑनवर्ड. आधुनिक काळातल्या सामाजिक चळवळी. सोशल रिफॉर्म इन मॉडर्न पिरियड. आता इंडियन सोसायटी ग्रॅज्युअली कशातनं जात होती तर खूप सारे मेजर चेंजेस समाजामध्ये होत आहेत. पॉलिटिकल असू दे, इकॉनॉमिकल असू दे किंवा सोशल स्पिअर्स म्हणजे ड्युरिंग दिस पिरियड 1800च्या पुढच्या काळामध्ये. आता ह्याच्यातले काही मेजर चेंजेस किंवा बदल जे होते हे रिव्हर्बरेट होते संपूर्ण स्ट्रक्चर करिता. जे त्याच्यामध्ये नवीन कायद्यांच्या सिस्टम येत होत्या त्या बेस्ड होत्या वेस्टर्न आयडियाजची. प्रॉपर्टी राईट्स होते, रूल ऑफ लॉ होते, ज्युडिशियरी होतं आणि इमर्जन्स सुद्धा होतं मार्केट इकॉनॉमी. डेव्हलपमेंट होतं रेल्वेज आणि कम्युनिकेशन, एज्युकेशन सिस्टीम होत्या ज्या ओपन करण्यात आल्या होत्या, ओपन विजन होत्या आयडियल्स ऑफ लिबर्टी करिता आणि जस्टिस इक्वॅलिटीसाठी सुद्धा. म्हणजे काय, आता मॉडर्न काळ जेव्हा आपण म्हणतो तर आधीचा बेस किंवा दृष्टिकोन किंवा बॅकग्राऊंड आपण बघितला, सुरुवात कशी झाली होती आपण सगळ्यांनीच बघितलं. त्यालाच धरून पुढं पुढं कशी चळवळ पुढे जाईल, कशा कशा सुधारणा समाजामध्ये होईल इथे प्रयत्न करण्यात आले होते. म्हणजे भारतीय समाज जो होता त्याच्यामध्ये हळूहळू राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अनेक क्षेत्रामध्ये मोठे बदल करण्यात आले होते, झाले होते. आता काही प्रमुख बदल जे होते ज्यांनी संपूर्ण संरचनेमध्ये पुनरागमन केलं होतं म्हणजेच काय तर प्रॉपर्टी राईट, मालमत्तेचा अधिकार, हे लीगल ला धरून होते. कायद्याचे राज्य म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या राज्यांना धरून लागू झाले पाहिजे. न्याय व्यवस्था, ज्युडिशियरी म्हणजे कोर्ट वगैरे. बाजाराच्या अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमीचा उदय, सुरुवात. रेल्वे, दळणवळण, विकास, कम्युनिकेशन हे सगळं आदर्श ठेवून, आदर्श दृष्टी ठेवून एक काम याच्यात करण्यात आले. सोबतच त्याच्यामध्ये नवीन नवीन शैक्षणिक प्रणाली, धोरणं कशी तयार होईल ह्या पाश्चात्य ज्या काही कल्पना होत्या ह्या पाश्चात्य कल्पनांवर आधारित त्याला धरून काही नवीन कायदे देखील तयार करण्यात आले होते. कायदेशीर व्यवस्था होती, स्वातंत्र्य, न्याय, समता ह्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहे ह्याच्यावर फोकस करण्यात आलं होतं. आता हे जे बदल आहे हे अफेक्ट करत होते कुटुंबाला. हे काही बदल करणं गरजेचे होते जे कुटुंबाला, किनशिपला, मॅरेजला किंवा कास्टला अफेक्ट करत होते, इन्फ्लुएन्स करत होते, लीड करत होते ग्रोथ ऑफ द इलीट ग्रुप ऑफ वेस्टर्न लिबरल रॅशनल आउटलुक. जे काय करत होते, स्पिअर हेड करत होते मुवमेंटला. कशाकरिता, सोशल रिफॉर्म करिता. कुठल्या काळामध्ये, 19व्या शतकाच्या काळामध्ये. म्हणजे हा जो बदल होता ह्या बदलांचा परिणाम कुटुंब, नातेसंबंध, लग्न, जात ह्या सगळ्यांवर मात्र प्रामुख्याने झाला होता. आता 19वे जे शतक आहे ह्या 19व्या शतकामध्ये अनेक अशा सामाजिक सुधारणांची सुरुवात झाली आणि ह्या ज्या सामाजिक सुधारणा, ह्या सामाजिक सुधारणाचं नेतृत्व करण्याचा जे करणारे होते त्या करणाऱ्या पाश्चात्य उदारमतवादी जे लोक होते त्यांचे ते जे काही रॅशनलिझम होतं, तर्कसंगत रॅशनल जो काही अप्रोच होता, दृष्टिकोन होता, हा कुणाकडे होता तो जो उच्चभू गट होता तो प्रभावित झाला होता आणि त्याच्यात ह्याचा प्रभाव देखील वाढला होता. ठीक आहे. आता रिफॉर्म
ज्या आहेत, रिफॉर्मर कुठले कुठले होते ते बघा. इंडियन सोशल रिफॉर्मर्स हा टॉपिक लिहून घ्या आणि लिहा की जेनेसिस जे होतं सोशल रिफॉर्म मुवमेंटचं हे ट्रेस केल्या जाऊ शकत होतं कुणाच्या कामाद्वारे, तर राजा राममोहन रॉय यांनी बीजं रोवली होती धार्मिक आणि सामाजिक चळवळींची. नंबर ऑफ रिफॉर्मर्स होते त्या काळामध्ये. ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले, सतीबाला बॅनर्जी, गोपाल कृष्ण गोखले, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, बाळशास्त्री जांभेकर, हे वेगवेगळ्या पार्ट्स जे होते कंट्रीचे त्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्या काळामध्ये त्यांनी खूप साऱ्या सेंचुरीमध्ये जे कॉन्सन्ट्रेट केले होते त्यांच्या एफर्ट्स त्यांनी घेतले होते रिफॉर्म करण्यासाठी सर्टन टाइप्स ऑफ टीचर्स इंडियन सोसायटीला धरून. लाईक वॉट, तर कास्ट, चाइल्ड मॅरेज, सती प्रथा, विधवापण. ठीक आहे. तर हे जे समाज सुधारकांची जी नावं सांगितली ते डिटेल आपण अभ्यास पुढे करणारच. आता जे आयडियल्स होते जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टीज हे अंडरलाईन करत होते प्रिन्सिपल्सला धरून त्यांच्या रिफॉर्म मुवमेंटमध्ये. जे स्वातंत्र्य, न्याय, समता ह्या त्यांच्या ज्या काही सुधारणा चळवळी होत्या त्या सुधारणा चळवळींची मूलभूत तत्वे होतं. काय होतं मूलभूत तत्वे? न्याय, समता, स्वातंत्र्य. ठीक आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी हिंदू समाजाच्या हानिकारक जे पैलू होते त्या पैलूंनी प्रभावित झालेले जे व्यक्ती होते त्यांना वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी काही लोकांनी शाळा सुरू केल्या, संस्था सुरू केल्या, शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. काही लोकांनी महिलांना शिक्षण सुरू केलं, त्यावर लक्ष केंद्रित करले. ज्या काही वाईट सामाजिक प्रथा होत्या त्या नष्ट करण्यासाठी शासनाला प्रोत्साहित केलं. त्या संदर्भात काही कायदे करावे असं इथं प्रोत्साहन दिलं होतं. आणि त्यामधले काही महत्त्वाचे जे ऑर्गनायझेशन होत्या त्यांनी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले केला होता डेव्हलपमेंट ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंटमध्ये. ब्राह्मो समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, इंडियन सोशल कॉन्फरन्स, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ह्यासारख्या अनेक संस्था त्यावेळी स्थापन झाल्या. अतिशय महत्त्वाचा रोल प्ले केला. ठीक आहे. आता ह्या ज्या काही सोशल रिफॉर्म मुवमेंट होत्या ते कन्फाईन करत होत्या स्मॉल एलिटिस्ट सेगमेंटला पॉप्युलेशनच्या जे मोस्टली कन्सिस्ट करत होते इंग्लिश स्पीकिंग मिडल क्लास लोक. परंतु ॲडव्हान्स जे होतं गांधीजीचं ऑन द सीन, तर इंटायर सोशल रिफॉर्म आणि पॉलिटिकल इंडिपेंडन्स जे आहे ते पॉलिटिकल इंडिपेंडन्सच्या मुवमेंटनी एक टर्न मात्र घेतला होता. म्हणजे सिग्निफिकंटली सामाजिक सुधारणा चळवळीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मी महत्त्वाच्या संस्था संघटना तर तुम्हाला सांगितल्या. फॉर एक्झाम्पल रामकृष्ण मिशन असू दे, आर्य समाज असू दे, सर्वंट्स ऑफ इंडिया असू दे, एन नंबर ऑफ. आता सिग्निफिकंटली गांधीजींनी लिंक केलं होतं पॉलिटिकल मुवमेंट कशासोबत? सोशल मुवमेंट बरोबर. आणि ते ट्रान्सफर सुद्धा केलं होतं ह्यामध्ये मास ऑफ मुवमेंटमध्ये विथ द पार्टिसिपेशन ऑफ ऑल सेक्शन्स ऑफ पॉप्युलेशन. जे नोटेबली ह्याच्यामध्ये महिला, शेतकरी आणि लोअर कास्ट हा होते. ते लक्षणीय बाब जर ह्याच्यात बघायची झाली तर गांधीजींनी काय केलं होतं? राजकीय चळवळीला सामाजिक चळवळीशी जोडलं होतं. आणि जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या सर्व घटकांमध्ये, तर लोकसंख्येमध्ये विशेष घटक किंवा महत्त्वाचे घटक जे आहेत ते महिला आहे, शेतकरी आहे, कास्ट आहे, ह्या सगळ्यांच्या सहभागाने चळवळीचं रूपांतर त्यांनी जन चळवळीत मात्र केलं होतं. ह्यात त्यांना यश आलं. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. न्यू टॉपिक जो आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल वर्क, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतातच. तर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. म्हणजे भारतामध्ये जे काही शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या सोशल वर्कला, जिथून MSW सुरू झालं, डिप्लोमा सुरू झाले, BSW सुरू झालं, त्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ज्या काही डिग्रीज आज आपण घेतल्या त्याची सुरुवात कशी झाली तो भाग आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. आजच्या लेक्चरमध्ये जर कुणाला काही समजलं नसेल, कन्फ्युजन असेल तर ते नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा. त्याआधी आपण घेऊ आणि नंतरच नवीन टॉपिकची सुरुवात करू. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.